श्री स्वामी समर्थ. भगवान शिव हे मोक्ष प्रदान करणारे मानले जातात. योनी आणि लिंग दोन्ही शिवामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून भगवान शिव हे जगाच्या जन्माचे अवतार आहेत. यामुळेच माणसाला जन्माच्या निवृत्तीसाठी वेगवेगळ्या उपासनेचे नियम पाळावे लागतात. तसेच संपूर्ण जग हे बिंदू ध्वनी स्वरूप आहे. बिंदू शक्ती आणि नाद हे स्वतः शिव आहेत. म्हणून संपूर्ण जग हे शिव आणि शक्तीचे रूप आहे आणि हे जगाचे कारण आहे असे म्हणतात. बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे भगवान शिव. त्यांच्या एकत्रित रूपाला शिवलिंग म्हणतात. देवी उमा ही जगाची माता आहे आणि भगवान शिव हे जगाचे पिता आहेत. तिची सेवा करणाऱ्यावर तिचा आशीर्वाद वाढतच राहतो. हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात. म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात. ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तिथे शुभ आणि समृद्धी वास करते. महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे. शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण, दुःख, दुर्दैव येत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा. तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकता. शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालही आनंद वाटतो. सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे, कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने अर्पण करून पूर्ण करू शकतात. परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत. प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळावे. भगवान शंकर हे हिंदू परंपरेतील सर्वात पूज्य देवता आहेत, कारण त्यांची पूजा ही सर्वात सोपी आणि लवकरात लवकर फलदायी मानली जाते. हेच कारण आहे की देशात पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे क्वचितच अशी कोणतीही जागा असेल जिथे भगवान शंकराची पूजा केली जात नाही. 1. जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी. गाईचे दूध, दही आणि तूप, मध आणि साखर मिसळून पंचामृत तयार करा आणि ते वेगळे ठेवा. शिवलिंगावर पंचामृत अर्पण करा. दूध आणि धान्य मिसळून नैवेद्य तयार करा आणि प्रणव मंत्राचा जप करताना भगवान शिवाला अर्पण करा. 2. काळे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा कधीही करू नये. असे केल्याने भगवान शिव कोपतात असं मानलं जातं. शिवाची पूजा नेहमी पांढरे आणि धुतलेले कपडे घालूनच करावी. 3. भगवान शंकराची पूजा करताना दिशांची विशेष काळजी घ्यावी. औदारणी शिवाकडूनच इच्छित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी. 4. जर तुम्ही भगवान शिवाच्या पूजेमध्ये भगवान शिवाची आवडती वस्तू म्हणजे बेलपत्र अर्पण करत असाल तर नेहमी त्याच्या देठाचे टोक तोडूनच अर्पण करा, ज्याला वज्रभाग म्हणतात. यासोबतच या बेलपत्राचा गुळगुळीत भाग खाली आणि खडबडीत भाग वरच्या बाजूला ठेवा. शिवाच्या पूजेमध्ये कधीही फाटलेल्या बेलाची पाने अर्पण करू नका. भगवान शिवाच्या पूजेत जप करावयाच्या मंत्राचेही स्वतःचे असे विधान आहे. शिवमंत्राचा जप नेहमी रुद्राक्षाच्या माळेने करावा. जप करताना नेहमी गोमुखीमध्ये रुद्राक्षाची जपमाळ ठेवावी
आणि ती कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे जप करावा. 5. शिवाच्या पूजेमध्ये गळ्यात हार घालणे आणि दुसऱ्याचा नामजप करणे हे कधीही वापरू नये. भगवान शिवाचा नामजप नेहमी करावा. 6. ज्याप्रमाणे श्री हनुमानजींची पूजा केल्याशिवाय परात्पर भगवान श्रीरामाची कृपावर्षाव होत नाही, त्याचप्रमाणे नंदीची पूजा केल्याशिवाय तुमची शिवसाधना अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जेव्हा तुम्ही कोणत्याही शिवालयात किंवा घरात शिवाची पूजा कराल तेव्हा त्याच्या सवारी नंदीचीही पूजा करायला विसरू नका. शिवाला कधीही तुळस वाहू नये. फक्त शालिग्रामवर वाहिलेली तुळस शिवाला चालते. शिवतीर्थ पिऊ नये. मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास ग्राह्य आहे. शिवपूजा झाल्यानंतर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न दडवता नैवेद्य दाखवावा लागतो. शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये. शंखाने पाणी शिवाला वाहू नये. शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो. लक्षात ठेवा, चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका. तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही. शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे, तरच जलाभिषेक पूर्ण होतो असं मानलं जातं. शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली किंवा कुंकवाचा टिळा कधीही लावू नये. शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा. भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका. जेथून दूध वाहते तिथेच थांबवा आणि परत जा. हे शिवपूजेचे महत्त्वाचे नियम आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.